ना वॅक्स ना रेझर ना त्रास, नको असलेले केस काढण्यासाठी सर्वात सोपा असा एक घरगुती पॉवरफुल उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की नको असलेले केस तर पूर्णपणे निघून जातीलच, त्यासोबतच त्यांची वाढ देखील कमी होईल आणि यामध्ये तुम्हाला जास्त वेळही द्यायची गरज नाही, त्यासोबतच त्रासही होत नाही। फक्त रिझल्ट पूर्ण हवा असेल तर व्हिडिओ देखील शेवटपर्यंत बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर यासाठी बघा एक वाटी मी घेतलेली आहे। वाटीमध्ये साधारण आपल्याला 2-3 चमचे पाणी घ्यायचं आहे, कमी जास्त जरी घेतलं तरी चालतं। आणि हो, स्वच्छतेची देखील नक्की काळजी घ्या, म्हणजे आपण याला आपल्या त्वचेवरती वापरणार आहोत, चेहऱ्यावरती, त्यामुळे ना पूर्ण स्वच्छतेची काळजी घ्यायची आहे। त्यानंतर ना आपल्याला बघा इथे लागणार आहे मीठ, इथे मी घेतलेलं आहे। साधारण मीठ जे आहे ना तर ते आपल्याला असं 2 चिमूटभर एवढं मीठ घ्यायचं आहे। 3 चमचे पाणी, 2 चिमूटभर मीठ असं मी घेतलेलं आहे आणि त्यानंतर या मिठाला व्यवस्थित आपल्याला यामध्ये टाकून चांगलं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे, जेणेकरून काय होतं ना पूर्ण हे असं विरघळलं जातं। त्यानंतर एक मोठा चमचा भरून आपल्याला घ्यायचा आहे खायचा सोडा। ज्या चमच्याने मी 2 चिमूटभर घेतले होते इथं मिठाचे, तेच मी चमचा छोटासा वापरत आहे आणि त्याने मी एक मोठा चमचा असा खायचा सोडा घेतलेला आहे। बेकिंग पावडर वापरायचं नाही, खायचा सोडाच घ्यायचा आहे आणि त्यानंतर ना याला चांगलं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। आता बघा मिक्स हे व्यवस्थित झाल्यानंतर ना हे असं थोडंसं फेसाळ्यासारखं होतं, पण जास्त काही बबल्स यामध्ये येत नाहीत। त्यानंतर ना आपण यामध्ये टाकणार आहोत लिंबू आपल्याला साधारण तो जो छोटा चमचा होता ना तेवढाच रस यामध्ये टाकायचा आहे। याचं थोडंसं अचूक असं मोजमाप घ्यायला हवं, बाकी ढोबळमानाने जरी घेतलं ना तरी चालतं। आणि याला थोडंसं आपण रेस्टसाठी ठेवणार आहोत साधारण 1-2 मिनिट। तोपर्यंत मी दुसरी वाटी घेतलेली आहे आणि त्यानंतर ना बघा इथे मी घेतलेली आहे तुरटी जी आहे ना तर ती आपल्याला पावडर करून घ्यायची आहे। मी अगोदरच अशी पावडर करून तुरटी ठेवलेली आहे आणि जास्त दिवस तुरटीला झाले ना थोडासा पिवळसरपणा येतो, जो की तुरटीच्या खड्यामध्ये दिसत होता आणि हे अगोदरच असं पावडर करून ठेवलेलं आहे। तर दोन्ही नॅचरल आहे आणि बरोबरच आहे, त्यामुळे 1 चमचा घ्यायचा आहे साधारण तुरटीचं पावडर, 1 चमचा घ्यायचा आहे आपल्याला इथे खायचा सोडा आणि त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे 1 चमचाभर मध। आता बघा हे छोट्या चमच्याने मी सर्व प्रमाण घेत आहे, तुम्ही मोठ्या चमच्याने जरी घेतलं तरी चालतं, तुमच्या गरजेनुसार तुम्ही याला कमी जास्त देखील बनवलं तरी चालतं। मध टाकून चांगलं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आणि मध बघा आपल्या घरामध्ये सहज मिळतो आणि बाकी इतर गोष्टी देखील अगदी सहज मिळतात, त्यामुळे नक्की वापरायच्या। त्यानंतर ना यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा असा लिंबाचा रस टाकायचा आहे आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं। त्यानंतर ना यामध्ये आपल्याला ॲलोवेरा जेल टाकायचं आहे, तुमच्याकडे कोरफड असेल तर त्याचा गर काढून थोडासा टाका, दोन्हीपैकी जे पण असेल ते, आणि टाकून चांगलं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे। मिक्स झाल्यानंतर बघा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेसन पीठ किंवा गव्हाचं पीठ देखील तुम्ही घेऊ शकता। म्हणजे ना यामध्ये असं नाही की हेच वापरायला हवं, कधी कधी मी वेगवेगळ्या गोष्टी यामध्ये टाकून वापरते, जसं की बऱ्याच वेळा मी इथे ना तांदळाचं पीठ देखील वापरते किंवा गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ असं वापरते। आणि बेसन पीठ जसं आता तुम्ही पाहिलं जास्त नाही टाकलं, एक छोटा जो चमचा आहे त्या चमच्याने 2 चमचे एवढं जरी टाकलं तरी पुरेसं होतं। आणि आता तुम्हाला वाटत असेल हे खूप कमी बनत आहे, अजिबात नाही, हे पुरेसं होतं। आणि तुम्हाला जर जास्त बनवायचं आहे 1-2 व्यक्तींसाठी तर ते तुम्ही बनवू देखील शकता। आता जे लिक्विड आपण तयार करून ठेवलं होतं ना साईडला, तर तेच लिक्विड थोडंसं कमी पडत होतं यामध्ये, हे घट्ट होत होतं, म्हणून मी याला पातळ करण्यासाठी टाकलेलं आहे आणि चांगलं व्यवस्थित मिक्स केलं। त्यानंतर ना एक टिश्यू पेपर आपल्याला घ्यायचा आहे। आता बघा आपण चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी याचा वापर करतच आहोत, कसं कधी कुठे हे वापरायचं आपण बघणारच आहोत। त्या अगोदर एका विषयावर, खूपच महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत, जे की बिकनी लाईनचे हेअर रिमूव्हर साठी आपण बघा बऱ्याच वेळा चुकीच्या गोष्टी वापरतो आणि आपल्याला इचिंग, इरिटेशन होतं। पण आजपासून तुम्हाला हा त्रास होणार नाही, कारण की मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एव्हरटीनचं बिकनी लाईन हेअर रिमूव्हर क्रीम, जी की 100% नॅचरल आहे आणि हे स्पेशली डिझाईन आहे बिकनी लाईनचे हेअर रिमूव्ह करण्यासाठी। आणि अंडर आर्म्स मध्ये देखील तुम्ही याचा वापर करू शकता। तुम्ही जर आतापर्यंत हातापायावरील केस काढण्यासाठी एखादी जर क्रीम वापरत असाल आणि तीच क्रीम जर तुम्ही बिकनी लाईनसाठी देखील वापरत असाल ना, तर ती अगदी चुकीची पद्धत आहे, कारण की अंडर आर्म्स आणि बिकनी लाईनची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असते आणि अशा सेन्सिटिव्ह एरियासाठी स्पेशली डिझाईन असलेलीच आपल्याला क्रीम वापरायला हवी, जी की आहे एव्हरटीनची बिकनी लाईन हेअर रिमूव्हर क्रीम। आणि यासोबतच बघा या कॉइन साईज टॉवेल दिलेली आहे, जी की पाण्यामध्ये टाकल्यानंतर अशी मोठी होते, ज्याने की आपण क्रीम लावल्यानंतर त्याला रिमूव्ह करू शकतो। आणि हे कसं वापरायचं तर बघा याला लावणं देखील खूप सोपं आहे। ज्या ठिकाणची जसं की बिकनी लाईन किंवा अंडर आर्म्स वरील तुम्हाला हेअर रिमूव्ह करायचे आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ही क्रीम अशी लावायची आहे। इथे छोटा पॅच मी तुम्हाला लावून दाखवते पायावरती। लावल्यानंतर साधारण बघा याला 5 मिनिट आपल्याला ठेवायचं आहे। 5 मिनिटानंतर
तुम्हाला याचा 100% रिझल्ट मिळतो। आणि या क्रीमचं बघा मला सर्वात जास्त हे आवडतं की ही क्रीम ना अशी लावल्यानंतर याचा असा वेगळा वास येत नाही आणि आपण अनवॉन्टेड हेअर रिमूव्ह केले की त्या ठिकाणी अजिबात स्किन अशी डार्क होत नाही किंवा इचिंग इरिटेशन होत नाही। आणि बघा 5 मिनिटानंतर असा पूर्ण आपल्याला रिझल्ट मिळतो। अनवॉन्टेड हेअर असे खूप छान कोणत्याही त्रासाशिवाय रिमूव्ह होतात आणि त्यासोबतच आपली त्वचा देखील खूप छान स्मूथ होते, कारण की यामध्ये आहे कॅमोमाईल एक्स्ट्रॅक्ट जे की आपल्या स्किनला स्मूथ आणि नरिश करतं। तुम्हाला ही क्रीम घ्यायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही याला खरेदी करू शकता। तर आता आपण वळूयात आपल्या घरगुती उपायाकडे जे आपण तयार करून ठेवलेला आहे। बघा बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावरती केस असतात आणि ते काढायला आपल्याला भीती वाटते, कारण की एकदा जर चेहऱ्यावरती केस काढले तर ते मोठे येतील की काय किंवा किती त्रास होईल असं आपल्याला वाटतं। पण हा असा उपाय आहे की यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील नको असलेले केस तर निघून जातातच आणि त्याची वाढ देखील कमी होते, दुसरे नवीन केस खूप छोटे येतात आणि त्यासोबतच केस काढण्यासाठी अजिबात असा त्रास होत नाही। तर बघा अप्पर लिप्स वरती मी तुम्हाला हे लावून दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला जे आपण मिश्रण तयार केले आहे ना लिक्विड, ते घ्यायचं आहे टिश्यू पेपर वरती आणि त्याला अशा प्रकारे आपल्याला लावायचं आहे। ज्या एरियावरती तुम्हाला केस काढायचे आहेत त्या एरियावरती तुम्हाला हे लावायचं आहे, जसं की फोरहेड वरती किंवा चिन वरती बऱ्याच जणांच्या असते किंवा अपर लिप्स वरती लावून ठेवायचं साधारण 10 मिनिटानंतर बघा टिश्यू पेपरने तो एरिया आपल्याला ओला करून टिश्यू पेपर तो एरिया पुसून घ्यायचा आहे किंवा धुवून जरी घेतलं तरी चालतं। त्यानंतर ना आपल्याला जे आपण मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे ते घ्यायचं आहे, ज्यामध्ये आपण बेसन पीठ टाकलं होतं ते, आणि ते आपण जिथे आपण अगोदर लिक्विड लावलं ना त्याच एरियावरती आपल्याला हे परत असं लावायचं आहे। खूप अशी मोठी जाड लेयर द्यायची गरज नाही, पातळसरच जरी लावलं ना तरी चालतं। आणि हे अगोदर जे मिश्रण आहे ना ते लावणं देखील खूप गरजेचं आहे, डायरेक्टच हे आपल्याला मिश्रण लावायचं नाही, अगोदर लिक्विड लावायचं त्यानंतर हे मिश्रण लावायचं। हे मिश्रण लावून साधारण 5 ते 10 मिनिट आपल्याला ठेवायचं आहे। खूप मोठे जाड केस असतील ना 10 मिनिट ठेवा, बाकी 5 मिनिट जरी ठेवलं ना तरी चालतं। त्यानंतर थोडंसं हे सुकल्यासारखं होतं आणि थोडासा यामध्ये चिकटसरपणा देखील तुम्हाला जाणवेल, कारण की आपण यामध्ये मध टाकलेला आहे। आणि त्यानंतर ना इथे आपल्याला बघा जे केसांची डायरेक्शन आहे ना त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये अशा प्रकारे आपल्याला हे थोडंसं असं म्हणजे एक मालिश केल्यासारखं चोळल्यासारखं करायचं आहे आणि जेंटल याला आपल्याला प्रेस करून अशा प्रकारे काही ज्या डायरेक्शन आहेत ना त्या फॉलो करायच्या आहेत। आणि बघू शकता अशा प्रकारे अगोदर उलट डायरेक्शनमध्ये याला फिरवायचं, त्यानंतर सर्क्युलर मोशनमध्ये याला फिरवायचं आणि त्यानंतर हे आपल्याला ओल्या टिश्यू पेपरने किंवा कोरड्या टिश्यू पेपरने किंवा ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे। आता तुम्ही जेव्हा याला पुसून घ्याल ना तेव्हा तुम्हाला टिश्यू पेपर मी का म्हणलं, कारण की पांढरा असतो त्यावर तुमच्या लगेच लक्षात येईल की आपले जे नको असलेले केस आहेत ना ते निघून गेलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला अजिबात त्रास झालेला नाही। खूप असा छान रिझल्ट मिळतो, नक्की एकदा करून बघा। आणि आपल्याला ना स्किन जी डार्क होते बऱ्याच वेळा हेअर रिमूव्ह केल्यानंतर ते होत नाही, आणि जसं की भीती वाटते की काही रेझर किंवा क्रीम वॅक्स वापरावं तर केस मोठे येतील की काय, तर ते देखील भीती राहत नाही। एकदा ट्राय करून बघा। आणि फेशियल हेअर कसे छोटे असतात त्यामुळे हे खूप छान रिझल्ट देतं। हातापायावरील केस मोठे असतात त्यामध्ये तुम्हाला वेळ लागू शकतो किंवा केस निघतील की नाही एवढं सांगता येत नाही, पण चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी हा अगदी पॉवरफुल घरगुती उपाय आहे, मी नेहमी वापरते, तुम्ही एकदा नक्की करून बघा। यासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।